जालना शहरातील नागरी समस्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक। जालना महापालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने। महापालिकेद्वारे नळ कनेक्शन कट करू या संदर्भात नागरिकांना देण्यात आलेल्या नोटीसची ठाकरे गटाने केली होळी। महापालिका कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला। 10 दिवसात नागरी समस्या न सोडवल्यास जालना महापालिका कार्यालयात कुत्रे सोडण्याचा इशारा। शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेसमोर हलगीबजाव आंदोलन। पाणीपट्टी आणि निवेदनाची होळी करून पालिकेच्या आवारात ठिय्या आणि बोंबाबोंब आंदोलन। जालना शहरातील नागरी समस्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। जालना महापालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाने निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली आहे। जालना शहरातील अनेक नागरिकांना तुमचे नळ कनेक्शन महापालिकेकडून कट केले जाईल या संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत। या नोटिसाची महापालिका कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली आहे। 10 दिवसात शहरातील नागरी समस्या न सोडवल्यास आम्ही जालना महापालिका कार्यालयात कुत्रे सोडू असा इशाराही यावेळी ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। महानगरपालिकेसमोर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हलगी बजाव तसेच बोंबमारो आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा, स्वच्छता नियमित करण्यात यावी अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या। या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी महापालिकेच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। तसेच महापालिकेत पाणीपट्टीची आणि निवेदनाची होळी करून बोंबाबोंब करून ठिय्या देखील दिला। दरम्यान महापालिकेने मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत तर महापालिकेत मोकाट कुत्रे आणून सोडू असा इशारा उभाटा गटाच्या वतीने देण्यात आला। मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत यापूर्वी सुद्धा अनेक संघटना तसेच शिवसेनेच्या वतीने सुद्धा महानगरपालिकेला निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली, परंतु पालिकेचे आयुक्त यांनी मोकाट कुत्र्यांबाबत अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। शिवसेनेच्या आंदोलनानंतर तरी महानगरपालिकेला जाग येईल का आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करेल का असा प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे। यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। काय करायचंय आता नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही होळीच्या पार्श्वभूमीवर इथं बोंबाबोंब करावं या महानगरपालिकेच्या नावानं सगळ्यांनी बोंबाबोंब करा। शहराची स्वच्छता, शहराच्या स्वच्छतेच्या नावानं, शहराच्या स्वच्छतेच्या नावानं आणि सर्व नागरी प्रश्नाच्या नावानं जर शहरात बोंबाबोंब असेल तर मला सांगा गावात अतिक्रमण किती वाढले। अनेक विषय शहराचे या नगरपालिका निषेध करून बांधवांनो बोंबाबोंब आणि आपल्याला प्रशासनाला न देता या निवेदन ह्या नोटीस होळी करी ही आम्ही तुमची नोटीस तुमच्या समक्ष तुमच्या डोळ्यात आणि प्रशासनातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की आम्ही महापालिकेला इतकी मोठी इमारत आंबेडकर साहेबांच्या काळात बनलेली इमारत इतकं सुंदर बनवून दिलं, पण इथं कृष्ण भट्टाचार, बोगस काम, आरोग्याकडे ध्यान नाही, पाण्याकडे ध्यान नाही, जनताचे हाल होत आहे। यासाठी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचे लोक इथं होळीचे आंदोलन होळी करणार आहे। इथं आम्ही महानगरपालिकेमध्ये नागरी प्रश्नांवरून आम्ही सगळं आंदोलन केलंय। मोकाट जनावरांचा प्रश्न आहे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे। 3,000 पाणी महिन्याला 3दाच मिळते, नियमित पाणी मिळालं पाहिजे, शहराची स्वच्छता झाली पाहिजे, नागरी प्रश्न सुटले पाहिजे। जे रस्त्यावर आलेले विद्युत पोल आहेत या पोलला धडकून एका माणसाचा मृत्यू झाला आणि तुम्ही हा तर रस्ता तयार करण्याच्या अगोदर पोल शिफ्ट करणं गरजेचं होतं, ते केलं नाही। सगळा अनागोंदी कारभार आहे। या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि आम्हाला जे आव्हाचे सव्वा नागरिकांना जे नळपट्ट्या या लागल्या, या नळपट्ट्यांचा आम्ही इथं दहन केलं। निवेदन दिलेलं आहे तरी नाही होत नाही। आता मी काय म्हणतो, आम्ही अनेक आंदोलनं करतो, प्रशासनाचं लक्ष वेधतो, आम्ही तीव्र स्वरूपाचे आता त्या आयुक्तांच्या चेंबर पुढे आम्ही 1.5 घंटा बसलो होतो,
पण संवेदना नाहीये प्रशासनाला, नागरिकांशी काही देणं घेणं नाही, फक्त अर्थकारणाचा विषय या महानगरपालिकेमध्ये चालू असल्या कारणानं नागरिकांच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होते आणि म्हणून आता हे आम्ही आंदोलन केलं. नागरिक तुम्ही अल्टिमेटम काय दिले? आम्ही अल्टिमेटम दिले त्यांना की त्यांनी 15 दिवसामध्ये आम्ही ज्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष वेधलं या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीस त्यांनी हात घालावा, नसता आम्ही मोकाट कुत्रे पकडून इथं आणून सोडून देऊ. आयुक्त होते का आपल्या निवेदन? आयुक्त आज बाहेर गेले म्हणून शाळा.